आज आपण बनवणार आहोत आवळा शरबत क्यूब्स। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत फ्रेश आवळा, कढीपत्ता आणि फ्रेश पुदिना आणि आलं। आवळा असा आपण कापून घेणार आहोत। आणि 1 इंच आलं आपण सोलून घेणार आहोत। आपण आता हे सगळं मिक्सर मध्ये घालून बारीक करून घ्यायचं। आधी आवळा, पाव किलो आवळ्यामध्ये माझे 10 आवळे आलेले आहेत। त्यानंतर 1 बाउल कढीपत्ता, पुदिना आणि आलं आणि लिंबाचा रस। हे मी असं थोडं सगळं बारीक करून घेतलंय। आता आपल्याकडे थोडा आवळा होता उरलेला, तो मी ह्याच्यामध्ये घालून घेते। आणि मिक्सर मध्ये फिरण्यासाठी थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहोत त्याच्यात। आपली पेस्ट रेडी झाली आहे। आता आपण हे गाळून घेऊयात। आपण असं याला गाळून घेणार आहोत। आवळा, कढीपत्ता आणि पुदिनाचा असं सगळं अर्क काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या बाउल वरून रस निघालेला आहे आणि मी हे 2दा मिक्सर मध्ये फिरवून घेतलेला होता। आता हा जो आपला उरलेला जो पल्प आहे तो आपल्याला फेकायचा नाहीये। हाही आपण स्टोर करू शकतो, म्हणजे मग आपल्याला हे चटणी, आमटी किंवा काय स्मूदी मध्ये पण आपण ह्याला वापरू शकतो। असा मी पल्प आणि रस दोन्ही स्टोर करून ठेवणार आहे। आता मी दोन्ही ट्रे फ्रीजर मध्ये ठेवते, म्हणजे याच्या क्यूब्स तयार होतील।